टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn Unit 4, Lesson number 2, Sunny and Minnie. Children, this is a story about a boy called Sunny and his friend Minnie. Now, as you can see in the picture, the Minnie is a cat. The Minnie is a cat. So, what happened between Sunny and Minnie that we are going to see in this lesson. So, let's start. 1. Listen carefully. म्हणजे काय तर तुम्हाला ऐकायचं आहे लक्ष देऊन जे मी सांगणार आहे ही गोष्ट. It was Sunday morning. Sunny was in his bed. आता इथे म्हटलंय की ही रविवारचा दिवस होता, रविवारची सकाळ होती आणि सनी जो होता तो त्याच्या अंथरुणामध्ये झोपलेला होता. Get up, Sunny. Brush your teeth, said his mother. मग सनीची आई तिथे येऊन त्याला म्हणाली की गेट अप म्हणजे उठ. ब्रश युअर टीथ, ब्रश कर, तुझे दात जे आहेत ते स्वच्छ कर, असं त्याची आई त्याला म्हणाली. दात घास, असं त्याची आई त्याला म्हणाली. हे सनी, यू आर स्टील लाईंग इन बेड. गेट अप, सेड मिनी. मग थोड्या वेळाने तिथे मिनी आली, त्याची मैत्रीण, त्याची मांजर तिथे आली आणि ती त्याला म्हणाली, सनी तू अजूनही बेडमध्ये झोपलायस. स्टील लाईंगचा अर्थ अजूनही झोपलायस. गेट अप, सेड मिनी. आणि मग ती त्याला म्हणाली की उठ. हाय मिनी, लेट्स प्ले. आणि मग तिने असं म्हटल्यावर सनीही तिला काय करतो, रिस्पॉन्ड करतो. तोही तिला हाय म्हणतो, ग्रीट करतो आणि तिला म्हणतो की चल खेळूया. बट यू लुक सो डर्टी. आय एम क्लीन. मग तो तिला खेळूया म्हणाल्यावर मांजर त्याला म्हणते की पण तू तर खूप डर्टी म्हणजे काय, घाणेरडा दिसतोयस. आणि मी कशी आहे, मी स्वच्छ आहे. आय एम क्लीन म्हणजे काय, मी स्वच्छ आहे. सो वॉट, लेट्स प्ले मिनी. यावर सनी तिला म्हणतो मग काय झालं, चल खेळूया. कम ऑन सनी, लुक युअर सेल्फ इन द मिरर. मग त्याची ती मांजर त्याला म्हणते, मिनी त्याला म्हणते की तू स्वतःला जरा आरशात बघ. ओके, आय विल. आणि मग तिच्या या म्हणण्यावर सनी ॲग्री करतो आणि स्वतःला आरशात पाहायला तयार होतो. आणि मग तो स्वतःला आरशात पाहतो. तिला म्हणतो की ठीक आहे, मी आरशात पाहतो स्वतःला. युअर टीथ आर येलो, युअर माउथ इज स्टिकी, युअर हेअर्स आर मेसी. आणि मग ती मांजर त्याला म्हणते की बघ तुझे दात कसे आहेत, पिवळे झालेले आहेत. तुझं जे तोंड आहे ते कसं आहे, स्टिकी म्हणजे काय, आपण सकाळी जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा कसं आपल्या चेहऱ्यावरती एक तेलाचं थोडासा तवंग आलेला असतो. रात्रभर झोपून आपण उठल्यामुळे आपला चेहरा थोडासा चिकट झालेला असतो. स्टिकी म्हणजे काय, तर चिकट. आपलं जे तोंड असतं ते थोडंसं चिकट झालेलं असतं जेव्हा आपण सकाळी उठतो झोपेतून. युअर हेअर आर मेसी. ती त्याला म्हणते की तुझे केस कसे आहेत, मेसी म्हणजे काय, विस्कटलेले आहेत. येस, आय एम लुकिंग व्हेरी अगली. आणि मग मिनीने त्याला हे सगळं सांगितल्यानंतर त्यालाही ते पटतं आणि तो म्हणतो की हो मी खरंच खूप अगली, कुरूप दिसतोय. आय लाईक क्लीन फ्रेंड्स, क्लीन युअर सेल्फ अँड लेट्स गो टू प्ले. मग मिनी त्याला म्हणते की मला स्वच्छ मित्र आवडतात, त्यामुळे तू स्वतःला स्वच्छ कर, तू आंघोळ कर आणि मग आपण खेळायला जाऊ. येस, आय विल बी राईट बॅक. आणि मग तो ते मिनीचं म्हणणं ऐकतो आणि तिला म्हणतो की ठीक आहे, मी थोड्या वेळात येतो. आणि मग असं तिला सांगून सनी जो आहे तो आंघोळीसाठी जातो. मग तो पहिल्यांदा काय करतो, ब्रश करतो. ही ब्रश हिज टीथ, देन ही टेक बाथ. मग तो आंघोळ करतो. देन ही वेअर नाईस क्लोथ्स. आणि मग तो चांगले स्वच्छ कपडे घालतो. अँड देन ही
कोम्स हिज हेअर, आणि मग तो त्याच्या केसांवरनं काय करतो तर कंगवा फिरवतो, त्याचे केस व्यवस्थित करतो. वाव सनी, यू आर लुकिंग नीट अँड टायडी, लेट्स प्ले. आणि मग त्याला असं छान स्वच्छ बघून त्याची मैत्रीण मिनी त्याला म्हणते की वाव, किती छान दिसतोयस तू, खूप नीट. नीट म्हणजे काय, नीटनेटका. टायडी म्हणजे व्यवस्थित असा दिसतोयस. आणि मग ती त्याला म्हणते की चल आपण खेळूया. थँक्यू मिनी, लेट्स प्ले अँड एन्जॉय संडे. आणि मग तो म्हणतो, त्याची तशी स्तुती केल्याबद्दल तो मिनीला थँक्यू म्हणतो आणि तिला म्हणतो की चल आज संडे, आपण एन्जॉय करू, खेळू, मज्जा करू. मिनी अँड सनी आर प्लेइंग विथ ईच अदर. आणि मग ते एकमेकांबरोबर खेळायला लागतात. So children, what do you understood by this lesson? That we need to be neat, clean and tidy. आपण कसं असलं पाहिजे, स्वच्छ नीटनेटकं असलं पाहिजे. आणि जर आपण स्वच्छ नीटनेटके असू तरच लोक आपल्या जवळ येतील. आता बघा इथे कसं आहे, इथे एक छोटीशी मांजर म्हणजे प्राणी आहे ती. ॲक्च्युली जर आपण बघायला गेलं तर मांजर आपल्याशी बोलते का, नाही. पण जर आपण स्वच्छ असू, नीटनेटके असू, व्यवस्थित राहत असू तरच ती मांजर आपल्या जवळ येते की नाही. आपण घाणेरडे असू तर ती येईल का आपल्याजवळ, नाही. इट्स सिमिलर गोज विथ दी पर्सन ऑल्सो, पीपल ऑल्सो. If we are neat, tidy and clean, the people comes to us, they talk to us. But if we will not clean, not tidy, then nobody will come to us, nobody will talk to us. So it is very, very important that we should be take care of ourselves. We should be neat and clean. So as we have learned here that we need to keep ourselves neat and tidy and clean. So let's go to the question number 2. Now as we have seen the story, आपण ही स्टोरी ऐकली, वाचली. आता तुम्हा सर्वांना ही स्टोरी कळालेलीच असेल. तर या स्टोरीशीच रिलेटेड इथे काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आणि ते प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आता इथे तुम्हाला काही चित्र दिसत आहेत आणि ह्या चित्रांमध्ये हा सनी जो आहे तो काही करतो आहे, काही गोष्टी करतो आहे. तर त्या काय करतो आहे हे आपल्याला इथे लिहायचं आहे. नाव ॲज वी कॅन सी इन दी व्हेरी फर्स्ट पिक्चर, ही इज कोम्बिंग हिज हेअर. तो काय करतो आहे तर तो त्याची केस विंचरतो आहे. मग आपण कसं लिहिणार, सनी इज कोम्बिंग हिज हेअर्स. Now the spelling of combing is COMBING. Sunny is combing his his hairs HAIRS. Now in the next picture, as you can see, what he is doing, he is wearing his clothes. Now as you can see in this picture children, Sunny is wearing clothes. WEARING, wearing, CLOTHES, clothes. Now as you can see in this picture, what you can see, he is ready and he is having a bag on his shoulders. So it means what? Sunny is going to school. Sunny is GOING, going. TO2, school. SCHOOL, school. Now as you can see children in the first picture, now here what Sunny is doing, Sunny is taking bath. So what you are going to write, Sunny is bathing, BATHING, or else you can write like this also, Sunny is taking, TAKING, taking bath, BATH, bath. Now the second picture, as you can see over here, he is brushing his teeth. So what you will write, Sunny is brushing, BRUSHING, brushing
His, H-I-S, his, teeth, T-E-E-T-H, teeth. So I hope children you have understood this lesson. So what we learn through this lesson, that we need to keep ourselves neat and tidy. We need to be clean. So if you have any doubt in this lesson, you can ask me. Thank you.